6 वर्ष कशी केली ती मालिका? कारण आपण त्याची स्टोरी बघितली, तर ती सोपी स्टोरी नाहीये दाखवण्यासाठी. म्हणजे भीती वाटायची ती सिरियल बघताना, हां. रात्रीच खेळ चाले. पण ती 6 भूताची नव्हती राजा. नाही, नाही. भुताची नव्हती. पण जरा भीती वाटायची ना, की आता हां, काय आहे पुढे? हां, किंवा कधीतरी माईंबद्दल सिंपती वाटायची. हां. कधी शेवंताबद्दल सिंपती वाटायची. अण्णा नायकांबद्दल कधीच नाही वाटली सिंपती. पण त्या दोघींबद्दल ना सिंपती वाटायची, की अरे बिचाऱ्या माई किंवा कधी वाटायचं बिचारी शेवंता. तुम्ही 6 वर्ष कशी केलीत ती मालिका? कशी म्हणजे तुला काय? थकायला व्हायचं? बिकॉज ना अशा प्रकारच्या स्क्रिप्ट तुला माहिती आहे कधी म्हणजे मी अक्षरशः किती वेळेला मग खरंच रडली आहे. म्हणजे राजूदादांना सांगितलं, राजू सावंत करायचे ना, नको ना आता दादा, नको ना, मला आता नाही होत आहे, नको ना, असं डोळ्यात पाणी आलेलं. अगं होणार, एवढंच होत आहे, एक वाक्य बोलायचं, करशील तू कारण अशा प्रकारच्या असं स्क्रिप्ट करून. परफॉर्मन्सची हां डिमांड खूप ठेवतात ना. हां. आणि म्हणजे तो कॅप्टन पण तेवढाच ग्रेट असायला बरोबर. पाहिजे. राजू सावंतांनी येस. म्हणजे माझ्याशीच नाही, सगळ्यांशी ते तेवढ्याच ह्याने वागायचे, तेवढ्याच प्रेमाने तुझ्याकडनं. अरे होणार होणार, काय नाही काय नाही. त्यातलं एक सीन तुला सांगते. मी विहिरीवर उभं राहून उडी मारते असा सीन होता एक त्याच्यात. मला राजूदादांनी विचारलं, तुला उंचीची भीती आहे का, असं वरती उभं केलं वगैरे. म्हटलं नाही, का कशाला भीती का, मला तोपर्यंत माहीत नव्हतं. मग ठीक आहे. आणि नंतर त्यांनी दुपारी 3च्या नंतर तो सुरू केला सीन. तर तोपर्यंत मला माहीत नव्हतं काय करायचं आहे ते. सगळ्या कलाकारांनी त्यांनी त्या घरात त्या वाड्यामध्ये ठेवलं आणि सांगितलं कुणीही बाहेर यायचं नाही, फक्त जी मोजकीच त्याची लागणारी माणसं होती, कॅमेरामन किंवा काय, ते त्यांना ठेवलं. कारण त्या क्षणाला कोणीही तिथे असता कामा नये हे त्यांचंही बरोबर होतं. कारण मी काहीही न लावता उभी राहिले होते त्याच्यावरती. माझी हाईट त्याच्यावरती, त्या कठड्यावरती उभं राहायचं होतं. तोपर्यंत डायलॉगसुद्धा आलेले नव्हते. मला उभं केले, राजूदादांच्या ह्याच्यावरती मोबाईलवर डायलॉग आले, राजूदादांनी मला सांगितले पटापट पटापट पटकन घ्यायचे, हे पटकन हे सगळं झालं पाहिजे, वारा काही होऊ शकतं. आणि खाली कॅमेरा होता, विहिरीत पाणीच नव्हतं, खाली कॅमेरा होता. आणि फक्त मला म्हणाले शेवटचा डायलॉग बोलले की फक्त अशी हो, पडू नकोस. त्यांना पण खूप टेन्शन आलं, तर काय झालं तर त्यांच्यावरच आलं असतं ना सगळं. पण झाला तो सीन. विहिरीवर उभं राहून डायलॉग बोलले, असं केलं, लोकांना वाटलं उडी मारली मी असं, आणि झाला.